झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहतात पॉवर गेम दिल्लीत आणि गल्लीतही. आपल्या सोबत आहेत भरतकुमार राऊत, प्रकाश बाळ, अभय देशपांडे आणि माणिकराव ठाकरे. मला यायचंय प्रकाश बाळ यांच्याकडे. मला एकदा सांगा, नेमकी शरद पवार यांच्या नाराजीची कारणं तरी काय आहेत? प्रकाश बाळ, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? प्रकाश बाळ यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मला यायचंय अभय देशपांडे यांच्याकडे. मला सांगा, शरद पवार यांच्या नाराजीची नेमकी कारणं काय? आज ते दिसतंय की केंद्रामध्ये त्यांना जे अपेक्षित होतं तो रोल मिळत नाही. प्रणवदा सारखे सिनियर जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना तो अपेक्षित नसेल, कदाचित त्यांनी ते त्यांच्या नंतरचं स्थान मान्य केलं असेल. पण त्यानंतर त्यांना जो अपेक्षा होती की प्रणवदानंतर आपल्याला एक मोठा रोल काँग्रेसकडून दिला जाईल, तो तसा दिला जाताना दिसत नाही. म्हणजे आपण लक्षात घ्या की एनडीएच्या काळामध्ये जी साधारणतः जॉर्ज फर्नांडिस जी भूमिका करत होते, निमंत्रक होते, त्याप्रमाणे होत नाहीये. दुसरी गोष्ट आहे त्यांच्या दुखण्याचं कारण आहे ते म्हणजे की घटक पक्षाला काँग्रेस विश्वासात घेत नाही. म्हणजे निवडणुका, मतदान, बहुमत सिद्ध करणे या पलीकडे काँग्रेसने एकपक्षीय राजवटीप्रमाणे हे सरकार चालवलेलं आहे. हा एक मुख्य मुद्दा आहे. महत्त्वाचे पॉलिसी डिसिजन्स जे की घेतले जातात त्यामध्ये बऱ्याच वेळेला घटक पक्षांना ते वर्तमानपत्रातून किंवा कुठेतरी चॅनलवर पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचं एक आणखी आहे की नियुक्त्या, म्हणजे राज्यसभेवरचे नामनियुक्त सदस्य असतील किंवा कुठे गव्हर्नर नेमायचे असतील, त्या कुठल्याही बाबतीत म्हणजे आज पवारांना जर समजा त्यांच्या नाबार्डचं चेअरमन कोण असेल हे पण पवारांच्या मत विचारात घेतलं जात नसेल, बक्षी यांची नियुक्ती करताना त्यांना विचारलेलं नव्हतं, तर त्याचंही दुखणं आहे. म्हणजे ही सगळी दुखणी जी आहेत तर ते कुठेतरी त्यांनी आतापर्यंत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत हा मुद्दा काढला नाही, कारण त्यामध्ये त्यांना प्रामुख्याने वाटत होतं की आपण जर अशी भूमिका घेतली तर आपणही कुठेतरी ब्लॅकमेल करतोय आणि आपल्या म्हणण्याला एक वेगळा रंग येईल. म्हणून त्यांनी राष्ट्रपती पदाचं मतदान संपल्यानंतर आपले राजीनामे पाठवले किंवा राजीनामा देण्याची इच्छा दर्शवली. त्यामुळे मला दिसतं की त्यांना ड्यू इम्पॉर्टन्स मिळत नाही असं. म्हणजे आता त्यांचे 9 खासदार म्हणालात मग अशी राऊत साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे की 9 खासदारांच्या म्हणजे संख्येप्रमाणे 6 खासदारांना 1 मंत्रिपद, या हिशोबाने केंद्र सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 1.5 मंत्रिपद येतं. तरी पण त्यांना 1 मंत्रिपद जास्त मिळालेलं आहे, कारण पवारांचं स्ट्रेचर आणि ते सगळं पाहून. तरी पण जी खाती आणि महत्व या बाबतीत कुठेतरी मिळत नाही. आणि परत आणखी एक मुद्दा, तुम्ही एक सांगा, हे सगळं ठीक आहे, खरं दुखणं जे आहे ते राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांची अनेक प्रकरणं अलीकडच्या काळात बाहेर आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एक असर्टिव्ह अशी एक भूमिका, एक पॉझिटिव्ह अशी भूमिका घेतली की याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग ते सिंचन असेल, MSRDC असेल, अनेक प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री अडकतायत असं दिसतंय आपल्याला. कुठेतरी राष्ट्रवादीच्या मनामध्ये असं एक निर्माण झालंय का की याच्या मागे हे मुख्यमंत्री आहेत, आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात असं होत असताना ते असे नव्हते, परंतु या मुख्यमंत्र्यांमुळे मात्र गाडं अडलंय. राज्यातली जी दुखणे आहेत त्यात हे दुखणं नक्कीच आहे. मगाशी मी जे सांगितलं त्याप्रमाणे की आतापर्यंतच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी असं राष्ट्रवादीच्या खात्यात थेट हस्तक्षेप केला नव्हता, तो आता होतोय. त्याच्यामुळे ते कारण नक्कीच आहे. परंतु दुसरं लक्षात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्षांनी आपले पक्ष वाढवायचे आणि हळूहळू कुठेतरी 100% जाण्याचा दोन्ही पक्षाचा प्रयत्न आहे. आघाडी दोघांनाही नकोय. म्हणजे एक प्रकारे 2014 याची तयारी चालू आहे. मला जायचंय भरतकुमार राऊत यांच्याकडे. भरतकुमार राऊत, मला सांगा, एक्झॅक्टली एनसीपीच्या नाराजीची कारणं काय आहेत असं वाटतं तुम्हाला? एनसीपीच्या नाराजीची कारणं अनेक आहेत. आता जे अभयने सांगितलं ती कारणं तर आहेतच की महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे ते सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन इकडे दिल्लीमध्ये जे काय चाललेलं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या मंत्र्याला त्यांच्याकडून त्यांना प्रमोशन देताना त्यांच्याकडे अत्यंत हलक्या दर्जाचं असं अवजड उद्योग खातं देण्यात आलं. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अनेक वेळा प्रयत्न केला पण त्यांना काही दुसरं खातं कधी मिळालेलं नाहीये. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांचा स्वतःचा आब हा या सरकारमध्ये राखला जात नाही अशी त्यांची समजूत झालेली आहे. याच्यामध्ये असं आहे की जर का शरद पवार यांचा जसा वारंवार खरंच अपमान होत असेल आणि त्यांचा अपमान वाटत असेल तर त्यांनी जास्त काळ न थांबता त्यांनी सरळ पाय उतार होणं गरजेचं आहे. हे पाय उतार ते झाले आणि त्यांनी जर का राजीनामा दिला तर मग त्यांच्या बोलण्याला कधी अर्थ आहे असं वाटेल, परंतु तसं होत नाहीये. याचं कारण असं, शरद पवारांना खुर्चीही सोडायची नाहीये, कारण इकडे जर खुर्ची सोडली तर महाराष्ट्राची सत्ता जाण्याची शक्यता आहे. हे सगळं त्यांना करायचं नाही. त्यांना फक्त दबाव तंत्र म्हणून
माझा फक्त रोष आहे हे तुम्ही लक्षात घ्या, एवढं सांगण्यापुरतं हे सगळं भांडण आहे. याच्या पुढे ह्याच्या पलीकडे याच्यातून एक दबाव तंत्राचा भाग आहे. मला आपल्या शक्यता सोबत वाटत नाही. शिवसेनेचे सहयोगी असलेले भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार आता सामील झालेत. आशिषजी, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. आपण चर्चा करतोय राष्ट्रवादीच्या या पॉवर गेम बद्दल. मला सांगा, शरद पवार यांच्या नाराजीची, एनसीपीच्या नाराजीची नेमकी कारणं काय आहेत? मुळातच ज्या पद्धतीचं चित्र आता समोर येत आहे, तर काँग्रेस आणि एनसीपी झी 24 तास, एक पाऊल पुढे.